शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील मंदिराच्या आवारात सोने देण्याच्या आमिषाने सांगली जिल्ह्यातील दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 10 लाखांची लूट करणाऱ्या टोळीतील एकाला पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी वेगाने चक्र फिरवत अटक करून पर्दाफाश केला आहे। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि सायबर तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासातच या गुन्ह्याचा धागादोरा पकडत मुस्ताक साहेब हुसेन पटेल वय वर्ष 58 राहणार बस्तवाड तालुका शिरोळ याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेतला। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लुटीतील आरोपींना आपल्या घरात आश्रय दिल्याची आणि लुटीच्या रकमेत वाटा घेतल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपींना जेरबंद करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी पोलिसांचं विशेष पथक कर्नाटकात रवाना केलं आहे। पुढील 24 तासात सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी व्यक्त केला। अटक आरोपीला न्यायालयात हजर केला असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातील भीमाशंकर मल्लेश पाटील वय वर्ष 36 राहणार बेळुंडी तालुका जत जिल्हा सांगली याचा एका अनोळखी महिलेशी संपर्क झाला। संबंधित महिलेने 80,000 रुपये तोळा सोने देण्याचा आमिष दाखवत कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावरील टाकळीवाडी मंदिराजवळ बोलावून घेत महिलेसह 4 आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत 10 लाखांची बॅग घेऊन पलायन केलं होतं। तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस हवालदार सागर खाडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने ऑनलाईन तांत्रिक यंत्रणेचा वापर करत मुस्ताक पटेल याचा या गुन्ह्यातील सहभाग उघड केला। त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्या चौकशीतून मुख्य आरोपींबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याने तपासाला गती मिळाली आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।